भिन्न म्हणजे फ्रॅक्शन होते हे तुम्हाला माहीतच असेल. जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर तुम्हाला फॅक्टर्स आणि खास करून फ्रॅक्शन नावाचं चॅप्टर पूर्ण करावं लागेल. हा प्रश्न बघा, भिन्न 2/3, 3/4, 5/6, 1/2 और 4/5 में सबसे बड़ी और सबसे छोटी भिन्न क्रमशः कौन सी है. म्हणजे या फ्रॅक्शन मधलं म्हणजे अपूर्णांकामधील असा कोणता अपूर्णांक आहे जो सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान आहे. बघा, यासाठी आपण काय करत असतो नेहमी की छेदाचा लसावी काढतो. या ठिकाणी सगळे फ्रॅक्शन्स म्हणजेच भिन्न आपण लिहून घेऊ. 2/3 आहे, त्याच्यानंतर 3/4 आहे, 5/6 आहे, 1/2 आहे आणि 4/5 आहे. याला 3 पद्धतीने सॉल्व्ह करता येते. प्रत्यक्षरित्या आपण सॉल्व्ह करू शकतो. जसं की 3/4 आहे तर 3/4 ला आपण 0.75 म्हणू शकतो, हे तुम्हाला माहितच आहे. म्हणजे डायरेक्टली आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. परंतु जर का तुम्ही एलसीएम काढला छेदाचा तर ते एकदमच सोयीस्कर जातं. आता बघा, या ठिकाणी आपण थोडंसं बाजूला त्याचा एलसीएम काढू. 3, 4, 6, 2, 5 म्हणजे बघा एलसीएम काढत असताना हे सगळे लिहून घ्यायचे. 3, 4, 6, 2, 5. आता असं करायचं. मग मला सांगा, यातल्या किमान 2 किंवा जास्तीत जास्त सगळ्या संख्यांना किंवा अंकांना कोणत्या विशिष्ट संख्येने भाग जातो. तर इथे 2 ने भाग जाताना आपल्याला दिसतो. 2 म्हटलं तर याला जात नाही म्हणून जैसे ते घेतला. 2 2 4, याला 2 3 6, 2 1 2, 5 जैसे ते घ्यायचे आपण इथं. आता पुन्हा जर बघितलं इथं तर 2 ने भाग जातो इथं, परंतु एकट्यालाच जातो म्हणून त्याला 2 ला तसंच ठेवायचं. आता 2 किमान 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांना कोणत्या भाग जातो तर 3 ने भाग जातो. आता 3 घेतला तर 3 1 3, 2 जैसे ते ठेवून द्यायचे, कॅरी फॉरवर्ड करायचे, खाली खाली ड्रॅग करायचे. नंतर इथं 3 1 3, नंतर हा 1 जैसे ते आणि हा 5 भाग नाही जात म्हणून जैसे ते. आता इथे बघा काय झालं. देअरफॉर एलसीएम बरोबर 2 गुणा 3, हे 2 गुणा 3 गुणिले हे 2 गुणिले 5. मग 1 घेण्याची काही गरज नाही. हे झाले 2 3 6, 6 2 12 आणि 12 5 60 म्हणजे एलसीएम आला 60. आता एकदम सिंपल आहे मित्र, डायरेक्टली प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला पूर्णांकामध्ये दिसून येते. कशी बघा, हे 60 घ्यायचे आणि अशी रेष मारायची, प्रत्येकच छेदाने याला भाग द्यायचा. म्हणजे बघा या ठिकाणी इथं जर म्हटलं तर 20चा भाग जातो, क्लिअर. इथे 15चा भाग जातो, 15 × 60, इथे 6 60, इथे निम्मे म्हणजे 30 2 60 आणि इथे 12 5 60, क्लिअर झालं. आता या दोहोंचा गुणाकार म्हणजे पूर्णांक संख्या. याची पूर्णांक संख्या येते 20 2 40, 40 आला, ठीक आहे. म्हणजेच 2/3 म्हणजे 40. याच्यानंतर 15 3 45 म्हणजे 3/4 म्हणजे 45. इथं 5 × 10 म्हणजे 50, 5/6 म्हणजे 50. इथं 30 1 30, 1/2 म्हणजे 30, म्हणजे तसे 60चा अर्धा म्हणजे 30 आलाच. आणि त्याच्यानंतर 4/5 म्हटलं तर 12 चूक किती, हे 48. ह्या झाल्या खऱ्या क्रमागत किंवा मिसमॅच संख्या. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं की सबसे बडी और सबसे छोटी, सर्वात मोठी या ठिकाणी काय आहे तर 50 आहे. 50 आहे म्हणजे काय, 5/6 आहे म्हणून 5/6 सुरुवातीला इथे आहे, फर्स्ट मध्ये आणि फोर्थ मध्ये. म्हणून आता ह्या 2चा तर 2 आणि 3चा विचारच नाही करू आपण, कारण की सर्वात मोठी 5/6 आली. त्याच्यानंतर सबसे छोटी, सर्वात छोटी कोणती आहे, 30 म्हणजे 1/2. सो फर्स्ट ऑप्शन राईट येते. फोर्थ येणार नाही कारण इथं 2/3 आलेला आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे. दुसरा प्रश्न, त्याआधी तुम्हाला सांगतो की सीटीटी 2024 साठी जी परीक्षा 6 सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. सर्व विषय त्याच्यामध्ये येतात. म्हणजे खास करून तुम्हाला माहित आहे की 3 विषय खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये पहिला जो विषय येतो तर तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो बाल विकास व शिक्षाशास्त्र. म्हणजेच पहिला आहे बाल विकास एवं शिक्षाशास्त्र. याच्याला भरपूर असे टेस्ट आहे 30 मार्क्सच्या. 2 नंबरमध्ये येतं गणित, म्हणजे दुसरा भाग येतो गणिताचा, गणित. आणि 3 मध्ये येतं पर्यावरणशास्त्र. म्हणजे हे जे आहे ना 30 3 90, म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. 30 म्हणजे 30 3 किती 90चा. हे जे तीनही भाग आहे की नाही हिंदीमध्येच असतात. मग तुम्ही कोणत्याही रिजनल लँग्वेज मधून आलेले असाल तरी, कुठली प्रादेशिक भाषा असो किंवा तुमच्याकडे मदर टंग कोणती असो, तुम्हाला हे तिन्ही विषय एक तर तुम्हाला हिंदीमध्ये द्यावं लागते, नाहीतर इंग्लिशमध्ये त्याचं वाला माध्यम असते. ओके, गणित जर म्हटलं तर हिंदीमध्ये असणार आणि इंग्लिशमध्ये असणार.
आता त्याच्या पुढे काय आहे ते सांगतो तुम्हाला. त्याच्या पुढे कसं असतं की जे दोन भाग आहे, चौथा भाग आणि पाचवा भाग. चौथ्या भागामध्ये मोस्टली हिंदी लँग्वेज असते आणि पाचव्या भागामध्ये तुम्ही एकतर इंग्लिश घेऊ शकता, नाहीतर तुम्ही तुमचीवाली मदर टंग किंवा प्रादेशिक भाषा कोणती असो, जसं की महाराष्ट्रवाले मराठी घेतात तर मराठी घेऊ शकता. आता मी काय केलं की मी जर समजा एक्झामिनेशन दिली तर बालविकास एवं शिक्षाशास्त्र म्हणजेच तुम्हाला माहित असं हे मानसशास्त्र, नंतर गणित आणि हे EVS म्हणजे परिसर अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र, हे तीन तर कंपल्सरीच आहे. हिंदी आणि इकडे मराठी तुम्ही घेऊ शकता, दोन लँग्वेज कोणतेही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांसाठी माझ्याकडे टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. आतापर्यंत झालेले सर्व पेपर मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्यासाठी म्हणून या ठिकाणी दिलेला आहे सर्व विषयामध्ये हे म्हणजेच पेपरमध्ये हे विषय येतात. सर्व विषय उपलब्ध करून दिले जाईल. 30-30 मार्कच्या टेस्ट सोबतच त्याला अटॅच करून 150-150 गुणांचे पेपर असे दोन्ही स्वरूपात ऑनलाईनच्या स्वरूपात तुम्हाला मिळतात. फक्त फीज आहे 200 रुपीज आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 7709119501 वर. माझं नाव आहे सावंत सर. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला QR देणार, त्या QR वर तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि ह्या टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा आहे. चला पुढे जाऊ. या ठिकाणी बघा, यदि 4 अंकों वाली सबसे बड़ी संख्या को सबसे छोटी संख्या में जोड़ा जाए तो हमें क्या प्राप्त होगा. आता तुम्हाला माहित आहे की 4 अंकों वाली सबसे बड़ी संख्या कोणती असते, तर सर्वात मोठ्या संख्येसाठी 9चा वापर केला जातो. 4 अंक वाली सबसे बड़ी संख्या येते 9999 को सबसे छोटी अभाज्य संख्या में जोड़ा जाए. सबसे छोटी अभाज्य संख्या म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या, द स्मॉलेस्ट प्राइम नंबर 2 आहे म्हणून याला 2 अटॅच करायचे आणि नंतर काय करायचं, बेरीज करायची. 9 2 11 हात चावले की 10, हात चावले की 10, हात चावले की 10. म्हणजे या ठिकाणी 5 अंकाची संख्या सापडली. 5 अंको वाली काय सापडली, 5 अंकाची समसंख्या सापडली की विषम, तर विषम संख्या सापडली. 5 अंको वाली विषम संख्या. क्लियर. ओके. सो सबसे छोटी 5 अंको वाली विषम संख्या आणि हे सर्वात छोटी आहे. ज्या संख्येमध्ये 1 आणि 0चा वापर केला जातो तिला सर्वात लहान संख्या असं म्हणायचं. म्हणजे ही झाली 5 अंकोवाली सबसे छोटी संख्या आणि त्यातही कोणती, विषम. म्हणून या ठिकाणी सबसे छोटी 5 अंकोवाली विषम संख्या असं राईट आन्सर येते. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लियर. चेक करूया, राईट आहे. तिसरा प्रश्न, 5 घंटों में सेकंडों की संख्या म्हणजे 5 तासामध्ये असणारी सेकंदाची संख्या बरोबर ह्या 12.5 दिवसामध्ये किती मिनिटे असतात, 15 दिवसामध्ये किती मिनिटे असतात, 12 दिवसामध्ये किती आणि 15.5 दिवसामध्ये किती. आता आपण या ठिकाणी चेकअप करू. कसं बघा, 5 घंटे एका तासामध्ये किती सेकंद असतात, तर 3600 सेकंद असतात. इथे आपण 3600 लिहून घेऊ. क्लियर. आता याचं काय होते बघा, इथे आपण गुणाकार केला, 2 शून्य असे घेतले आणि 5 सकम 30, 3 आले हातचे, 5 3 15 आणि 3 किती 18, 18,000 सेकंद झाले ते. आता इकडे 18,000 सेकंद कशाचे होते. आता आपण जर 12.5 दिवस घेतले, 12.5 दिवस, आता इकडे आपण 12.5 दिवस घेऊ. 12.5 दिवस, दिवस म्हणजे दिन म्हणजे दिवस, याले गुणिले जर तासामध्ये, जर का समजा 12.5 दिवसाला तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 24 करावं लागेल. गुणिले किती, 24. आणि पुन्हा त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 60 करावं लागेल. आता बघा ना याला कसं होते तर आता या ठिकाणी 12 दुनी किती असा जर गुणाकार केला तर 12 दुनी 24, 24 ने 1 25, हे झाले 25, 25 भागिले 2. 12.5 म्हणजे 25 भागिले 2 तुम्हाला करता येते ते. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये आपण कन्वर्ट केलं. आता असा भाग जातो, बे एक बे, इथं आले 12 आहे की नाही, 12 आले. आता याचा जर सगळ्याचा गुणाकार जर 18,000 आला तर 12.5 दिवस हे राईट आहे. जर नाही आला तर पुन्हा 15 घ्यायला लागेल, पुन्हा नाही आला तर पुन्हा 12 घ्यायला लागेल, पुन्हा नाही आले तर मग चौथा आन्सर मारा लागेल. आता इथं गुणाकार करून बघू आपण. 25 गुणिले 12 गुणिले 60, ह्या 25 गुणिले 12, 25 गुणिले 12 गुणिले 60. आता 12 पंचे किती 60, या दोनचा गुणाकार करूया ना आपण. 12 पंचे 60 म्हणजे 6, 12 दुनी 24 आणि 6 30 आहे की नाही. आता इथे गुणिले किती 60, हा 0 0 0 0 0 0 साइन 3 किती 18 म्हणजे 18,000 सेकंद. याचा अर्थ असा की 5 घंटों में सेकंडों की संख्या निम्नलिखित में से किसकी मिनटों की संख्या के बराबर है,
तर 12.5 दिवसाच्या बरोबर आहे. म्हणजे ह्याच ठिकाणी 12.5 दिवस असं राईट आन्सर आलं. 12.5 दिवसाचे 18,000 सेकंद होतात आणि 5 घंटेचे सुद्धा 18,000 सेकंद होतात, म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येते. चौथा प्रश्न, फलों का वजन करते समय एक विक्रेता ने तराजू के एक पलड़े में 13.5 किलोग्राम के बट्टे रखे, है कि नहीं? 3.5 केजी, 3.5 केजी म्हणजे किती होते? ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर ते होते 3500 ग्राम. 3500 ग्रॅम. एका तराजूच्या एका पालड्यामध्ये हे दोन वजन हे एक वजन ठेवलेलं आहे, एकच हे वजन आहे, म्हणजे 3.5 ग्रॅम आहे. आता त्याने काय केलं, दूसरे पलड़े में 300 ग्राम और 500 ग्राम के दो बट्टे रखे. एक आहे, एक समजा असं राहते ना, ते षटकोनी किंवा पंचकोनी राहत असते बघा, असं आपण पंचकोनी करू, समजा षटकोनी असते तसं. तर हे 300 ग्राम आहे प्लस हे 500 ग्राम आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ओके, असं जर आपण तराजू घेतला तर इथं हे आहे आणि इथं हे आहे. ठीक आहे, मग 3500 ग्राम इकडे आहे आणि इकडे फक्त किती झाले? 800 ग्राम. और फल रखे, याच्यासोबत काय ठेवला, तर त्यानं फळ सुद्धा ठेवले, म्हणजे मँगोज जर टाकले असेल असे तर मँगोज त्यानं टाकले समजा, तर त्या मँगोज म्हणजे त्या फळाचं वजन किती? एकदम सिंपल आहे. इकडे किती आहे? 3500, इकडे किती झाले? 800. सो 3500 ग्राम मधून 800 ग्राम वजा करायचे. वजा केले तर 0 0 8 आणि 5 म्हणजेच 15तून 8 गेले 7 राहिले, हातचा वाला 1 इथं 2, 2700 ग्रॅम येतं. या फळाचं वजन किती येते? 2700 ग्रॅम. 2700 ग्रॅम म्हणजे किती? 2 केजी 700 ग्रॅम. 2 केजी 700 ग्रॅम म्हणजे 2700 ग्रॅम इथं फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. पाचवा प्रश्न, सीमा ने 15:45 में अपनी यात्रा शुरू की और 18:10 में समाप्त की. यात्रा पूरी करने में लिया गया समय कितना है? खूप इजी आहे. स्टार्टिंग टाइम आणि एंडिंग टाइम. एंडिंग टाइम इथे किती आहे? तर 18:30ला ते पोहोचली आणि सुरुवात केव्हा केली? तर 15:45ला. 15:45 म्हणजे 15:45ला, है की नाही? वजाबाकी करूया. इथं आपली साधारण वजाबाकी नाही चालत, मिनिटातून मिनिटे आणि तासातून तास वजा करावं लागतात. 10तून 45 जात नाही. मग अशा वेळेस इकडचा 1 तास इकडे कॅरी फॉरवर्ड करायचा मिनिटाच्या स्वरूपात. म्हणजे इथं जर 17 आलेलं असेल तर इथं 60 किती झाले? 70. 70 वजा 45 किती होते? 10तून 5 गेले 5 राहिले, हात चौला 1, 7तून 5 गेले 2 राहिले, म्हणजे 25 मिनिटे होतात. मिनिटे. आणि 17तून 15 गेले तर 2 राहिले, तर 2 तास, म्हणजे 2 तास 25 मिनिटाची यात्रा झालेली आहे. कोणाद्वारे? सीमाद्वारे. सो 2 घंटे 25 मिनिट. फोर्थ ऑप्शन इज द राइट. ओके, चला 6वां प्रश्न, 150 लीटर धारिता वाली एक टंकी का 2/3 भाग पाणी से भरा हुआ है. एक टँक घेतली, समजा ही जर समजा असा टँक घेतलेला असेल, याची धारिता म्हणजे कॅपॅसिटी किती आहे? 150 लिटर आहे, LTR. आता 150 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? तर गुणिले 1000 जर केले तर ते मिलीमध्ये कन्वर्ट होते, मिलीलिटर मध्ये. ओके, सो हे येते 15,000. याची कॅपॅसिटी किती झाली? 15,000 मिली झाली, मिलीलिटर. म्हणून इथं 15,000 मिलीलिटर आहे. इस टंकी का 2/3 भाग पाणी से भरा हुआ है. त्याचे जर 3 भाग केले, असे 2 भाग केले, म्हणजे 3 भाग केले, तर याच्यातले 2 भाग पाण्यानं पूर्णतः भरलेले आहे. म्हणजेच किती पाणी त्या टँक मध्ये आहे ते आधी लक्षात घेऊ, आणि किती रिकामी आहे ते आधी आपण लक्षात घेऊ. रिकामी किती आहे? 15,000 मिलीलिटर पाणी आहे त्या टँक मध्ये, आणि इथे 2/3 भाग पाणी आहे. मग पाणी जर असेल तर याच्यावली वजाबाकी करायची, 3तून 2 काढायची, इथे 1 टाकायचा आणि मग भाग द्यायचा असा. 3 1 3, 3 15, म्हणजे 5,000 मिलीलिटर पाणी आणखी तिच्यामध्ये बसू शकते, एवढी ती रिकामी आहे. म्हणजे एवढा जो भाग आहे फर्स्ट, हा येतो 5,000 मिलीलिटर ती रिकामी आहे. आता बघा काय म्हणते, इसे पूर्ण रूप से भरने के लिए 2,500 मिलीलिटर धारिता वाली एक बाल्टी में पानी भरकर इसमें कितनी बार डालना पड़ेगा. म्हणजेच 2,500 मिलीलिटरची एक बकेट आहे. ती बकेट याच्यामध्ये कितीदा टाकावी, कितीदा टाकावी असं त्यांचं हे आहे. तर आता इथं लक्षात घ्या, इथं किती झाले? 2/3 म्हणजेच या ठिकाणी 4, इथं 15,000 आहेत. नाही,
इथं 4, ओके इथं 4 येतं, इथं 4 येतं, म्हणजे या ठिकाणी येते 50,000, 50,000 मिलीलिटर येतं. आता 50,000 इथे आपण शेवटी इथं करूया, 50,000 मिलीलिटर ती टँक अजूनही भरणे बाकी आहे. आता तिला आपण बकेटनं भरतोय, सो बकेटची कॅपॅसिटी आहे 2,500, सो डिवायडेड बाय 2,500. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 25 25 25 दोन्ही 50 म्हणजे 20 बकेट त्यामध्ये टाकाव्या लागेल, ओताव्या लागेल, तेव्हाच ती टँक पूर्णतः भरेल. कॅपॅसिटी बकेटची आहे 2,500 मिलीलिटर, 2,500 असं करत करत 50,000 मिलीलिटर कंप्लीट होऊ शकते 20 बकेट जर टाकल्या तर. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. 7वा प्रश्न, अक्षरों O, M, W, S आणि T में से किसमें क्रमशः न्यूनतम और अधिकतम सममित रेखा है. आता सममित रेखा हे कशा असतात ते सांगतोय. हा जो O आहे, त्याच्यानंतर M आहे, त्याच्यानंतर हा W आहे, नंतर S आहे आणि T आहे. आता तुम्हाला सांगतो सममित रेखा आहे म्हणजेच काय, त्याचे भाग केल्याबरोबर त्याला एक रेष मारल्याबरोबर त्याचे दोन भाग झाले पाहिजे सारखे. या ठिकाणी बघा, एक रेष मारली, दोन भाग झाले सारखे, अशी रेष मारली, आणखी दोन भाग झाले, इकडे जर असे मारले, असे मारले तर भाग असे असंख्य होत राहतात. म्हणजे 2 पेक्षा जास्त, याच्या सममित रेखा किती आहे, 2 पेक्षा जास्त. आणि त्या जर म्हटलं तर अगणित आहे, त्या अगणित आहे. अगणितला असा सिंबल असतो बघा, अगणित येतात 0च्या, त्या फक्त 2 पेक्षा जास्त आपण गृहीत पकडू. आता यमला जर असं केलं तर एकच सममित रेखा आहे. जर असा जर भाग दिला ना, असा जर कट मारला ना तर त्याचे 2 भाग होत नाही, म्हणून आपण ते मारायचेच नाही. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी याचे सुद्धा एकाच रेषेने 2 भाग होतात, म्हणून याची सममित रेखा सुद्धा 1 आहे. त्याच्यानंतर याचे सुद्धा आडवी होऊच नाही शकत, आडवी जर दिली तर त्याचे भाग नाही होत, म्हणून आपण एकच लक्षात घेऊ. यस साठीच तुम्हाला सांगतो, यसला जर अशी रेषा मारली तर त्याचे भागच नाही होत, सारखे भाग नाही होत. जर समजा आपण अशी रेषा जरी मारली तरी त्याचे सारखे भाग नाही होत. म्हणून या ठिकाणी इथे सुद्धा जमत नाही, इथे सुद्धा जमत नाही, म्हणून याला आपण 0 म्हणू. काय म्हणू याला, 0. त्याची सममित रेखा 0 आहे. आता टी कडे जाऊ. टीला जर अशी रेष मारली ना, अशी, तर त्याचे 2 भाग नाही होत समान, म्हणजे होरिझॉन्टल जर रेष मारली तर त्याचे 2 भाग नाही होत. पण त्यालाच जर आपण असं मधातून जर असं केलं तर त्याचे 2 भाग होतात. मोठा जर टी असा डार्कवाला जर टी काढला तुम्ही तर तुम्हाला ते दिसून येणार आहे की नाही, त्याचे 2 भाग झाल्याचे त्याला तिथं तुम्हाला दिसून येते. म्हणजे असा डार्क काढला आपण, हां, तर तुम्हाला आता बघा याचे 2 भाग कसे होतात. तर याचे बघा, हे असे 2 भाग झाले की नाही, सारखे सारखे 2 भाग होतात तिथे. आता असं म्हणजे याची सममित रेखा आहे ते 1. काय झाली, 1. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, OMWST में से किसमें क्रमशः न्यूनतम और अधिकतम सममित रेखा है. सर्वात कमी कोणाची आहे तर यशची आहे, आणि सर्वात जास्त कोणाची आहे तर ओची आहे. म्हणून ओएस नाही म्हणायचं तर यस ओ म्हणायचं. सो आन्सर येते थर्ड ऑप्शन इज द राइट आन्सर. नेक्स्ट 8वां प्रश्न, 5 और 1/3 समकोणों में डिग्रियों की संख्या कितनी है. 5 और क्या है, 5 और 1/3 समकोणों में डिग्रियों की संख्या कितनी है, तर याला मल्टिपल बाय 90 डिग्री करावं लागतं. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय करावं लागतं, याला 3/15 असा गुणाकार करावा लागतो, अशी बेरीज करावी लागते. 3/15, 15 ने किती 16, असं कन्वर्ट करायचं 16/3. आता इथं 3 1 3, 3 3 3 म्हणजे इथं 30 डिग्री झाले. 16 गुणिले 30 डिग्री, 16 गुणिले 30 डिग्री म्हणजे 16 48 डिग्री, म्हणजे 480 डिग्री असं राईट आन्सर येते. 480 डिग्रियों की संख्या है. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. क्लियर, चला क्लियर. 9वां प्रश्न, नीचे दिए गए पैटर्न का अवलोकन कीजिए. खाली एक पैटर्न दिलेला आहे, 8 - 1 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 1, 87 - 2 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 12, 876 म्हणजे 876 - 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 1 2 3. अशा प्रकारचे पॅटर्न्स भरपूर येतात परीक्षेमध्ये आणि अतिशय सोपे असतात. बघा इथं 8 आहे, 8च्या आधीचा 7 आहे आणि त्याच्या आधीचा 6 आहे, निश्चितच इथं 8 7 6 5 येणार. क्लियर आहे. 8765 8765 या ठिकाणी आहे, 8765 इथं पण आहे, 8765 इथं पण आहे, 8765 इथे पण आहे. मग आपण पुढे जाणार, -1 -2 -3 -4, तिथे -4 फिक्स होते, 5 होत नाही, 6 होत नाही, इथे -4 फिक्स होते, म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन आलं.
त्याच्यानंतर भागिले 7 भागिले 7 या ठिकाणी दोन्ही ठिकाणी भागिले 7 आहे. आता इथं 1 आहे, 2 आहे, 1 2 3 आहे, 1 2 3 4च येणार. सो 1 2 3 4 म्हटलं तर या ठिकाणी आहे फिक्स. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. त्या पॅटर्नचा नेक्स्ट स्टेप्स जे आहे तर 8765 मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 1234 म्हणजेच काय 1234 येतं. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर आहे बघा. असे पॅटर्न्स तुम्ही लक्षात घ्यायचे, लगेच त्याच्यावर व्हिज्युअली लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि खूप सोपे असतात. पण कधी कधी गडबड होते, तुम्ही चूक देता ते करता ते. आता बघा या ठिकाणी काय आहे, निम्नलिखित तालिका का अध्ययन कीजिए. ही एक तालिका आहे, त्याचा थोडासा अभ्यास करायचा आहे. और सही कथन चुनिए. खालचे जे 4 कथन आहे म्हणजे ऑप्शनमध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यातला सही कथन आपल्याला चूज करायचं आहे. आता पहिल्या कथनकडे जाऊ, मीन्स पहिल्या ऑप्शनकडे जाऊ. वॉलीबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या. वॉलीबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या है 70. क्लियर. बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या, बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थी है 60. बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से कम है. याच्यापेक्षा हे कमी आहे म्हणते, नाही याच्यापेक्षा हे 10 ने जास्त आहे, 10 ने जास्त आहे म्हणून हे स्टेटमेंट कमी आहे म्हटलं, म्हणून इथे काय तर जास्त पाहिजे होतं म्हणून हे रॉंग झालं फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड, फुटबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या, फुटबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या इथे 50. क्रिकेट पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से 30 अधिक है. क्रिकेट किती आहे 80. क्रिकेट पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से, क्रिकेट पसंद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा 30 ने अधिक आहे म्हणते. 30 ने अधिक नाही ते तर 30 ने कमी आहे. 80 पेक्षा 50 से 30 ने कमी असतात. सो इथं 30 ने अधिक नाही तर कम है पाहिजे होतं. सो सेकंड ऑप्शन सुद्धा रॉंग आलेला आहे. थर्ड, वॉलीबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या, वॉलीबॉल पसंद करणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे 70. फुटबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से 20 कम है. फुटबॉल पसंद करणारे विद्यार्थी येतात 50. मग 50 हे काय म्हणते, फुटबॉल पसंद करणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा म्हणजे 50 पेक्षा 70 हे 20 ने कमी आहे म्हणते. 20 ने कमी नाही 70, 50 पेक्षा 70 हे 20 ने जास्त आहे म्हणून इथं जास्त पाहिजे होतं, जास्त तिथं कम आलं म्हणून हे झालं रॉंग. म्हणजे निश्चितच असं आहे की फोर्थ ऑप्शन राईट येते आणि ते सुद्धा मी करून दाखवतो. बॅडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या किती आहे तर 60 आहे. क्लियर, हे 60 आहे बैडमिंटन वाले. क्रिकेट पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से, क्रिकेट पसंद करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर 80 आहे. 80च्या 3/4 आहे म्हणते. 80च्या 3/4 म्हणजे गुणिले 3/4. 4 एके 4, 4 2 8 म्हणजे 20. हे इथं 20 तरी किती 60. 60 बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर. चला चेक करूया. असे प्रश्न येतातच. 11वां प्रश्न, गणित की परीक्षा में 25 विद्यार्थियों द्वारा प्राप्तांक निम्न प्रकार के है. गणिताची परीक्षा झालेली आहे, त्यापैकी मार्क्स भेटलेले आहे या पद्धतीने. ओके, काय कोणाला 16, कोणाला 18, कोणाला 20, कोणाला 20 पेक्षा जास्त 21, 25, 24 असे झालेले आहे. 20 से कम अंक प्राप्त करने वाले विद्यार्थियों की संख्या पहिले काढूया. 20 पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. हां, विद्यार्थियों की संख्या 20 पेक्षा कमी गुण कोणाला भेटले इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जणांना भेटलेले. 20 या उससे अधिक, 20 पेक्षा अधिक आता उरलेले 20 किंवा 20 पेक्षा अधिक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इथे 12. 20 या उससे कम, उससे ज्यादा, उससे अधिक अंक प्राप्त करने वाले विद्यार्थियों की संख्या किती आहे इथं तर 12 आहे. याच्यामध्ये फरक किती 13 वजा 12 म्हणजे 1. 13 वजा 12, 13 हे 20 पेक्षा कमी असणार आहे आणि 12 हे 20 या उससे अधिक प्राप्तांक मिळवणार आहे म्हणजे इथं आलं 1. सो अंतर म्हणजे फरक येते 1, ओनली 1. अशा प्रकारचे प्रश्न येतातच परीक्षेमध्ये. यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. 12वां प्रश्न, एक बाग में वृक्षों में आम के वृक्षों की संख्या. एका बागेमधील जे काही झाड आहे, वृक्ष आहे, त्याच्यामध्ये आम म्हणजेच मँगो
म्हणजे झाडांची संख्या 1/4 आहे. म्हणजेच आम किती आहे? 1/4. एकूण वृक्षाच्या किती? 1/4 आहे. ठीक आहे. आधे वृक्ष इक्युलिपिटसचे आहे. याच्यापैकी एकूण वृक्षापैकी अर्धे वृक्ष कशाचे आहे? युक्लिपिटसचे आहे. म्हणजे इथं युकॅलिप्टस आणि उरलेले जे काय आहे तर शेष वृक्ष पिपल के आहे. इकडे काय आहे? पिंपळाचे वृक्ष. पिंपळ म्हणजे पिपळ. यदि बाग में कुल वृक्ष 40 है. जर बागेमध्ये 40 वृक्ष असेल, एकूण वृक्ष किती? 40. तर आंब्याचे वृक्ष किती? तर आंब्याचे वृक्ष येते 10. 4 10 40, 10 येते. आंबे 10 आहे. मग हे किती येणार आहे? 40 वजा 10 म्हणजे 30. 30 वृक्षामध्ये युकॅलिप्टस आहे आणि पिंपळ म्हणजे पिपल सुद्धा आहे. आता पुन्हा काय म्हटलेलं त्यांनी? आधे वृक्ष युकॅलिप्टस के है. याच्यामध्ये ह्या 40च्या अर्धे म्हणजे 20. 40च्या अर्धे हे 20. 20 हे युकॅलिप्टसचे आहे. म्हणजे इथून 20 गेले. मग उरले किती? पिंपळासाठी 10. 10 वृक्ष फक्त पिंपळाचे आहे. खूप सोपं आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. 13वा प्रश्न. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की CTT 2024 साठी तुमच्यासाठी एक टेस्ट सिरीज घेऊन आलेला आहोत, ज्यामध्ये सर्व विषय मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आतापर्यंत झालेले सर्व पेपर CTTचे आणि इतर राज्यामधील TETचे तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपात उपलब्ध करून देतो. सो सर्व विषयासाठी तुमची टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. फीज आहे 200 रुपीज. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी. माझं नाव आहे सावंत सर. ओके, चला पुढे जाऊया. आणि सोबतच एक सांगतो की स्टडी माय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हे ॲप्स आहे स्टडी अप नावाचं. स्टडी अप सेम टू सेम तुम्हाला प्ले स्टोअरवर दिसते. प्ले स्टोअरवर स्टडी अप असं दिसलं की ते ॲप्ससुद्धा डाउनलोड करा. कारण की ते ॲप्सवर विविध प्रकारच्या मी क्लासेस घेत असतो आणि बॅचेस घेत असतो. ठीक आहे. सो टेस्ट सिरीज जॉईन करा. पुढे जाऊया. एक रेलगाड़ी ने 1 जनवरी 2023 को सुबह 5 बजे प्रस्थान किया. म्हणजे 1 जानेवारी 2023ला सकाळी सकाळी ती सुटली 5 वाजता. और उसी दिन शाम 7:30 बजे गंतव्य पर पोहोची. म्हणजे जिथं तिला जायचं होतं तेवढ्या वेळामध्ये ती जाऊन तिथं पोहोचली. आता एंडिंग टाइम कितीचा आहे? तर त्याच दिवशी 7:30चा आहे. तोच दिवस आहे. सकाळी 5 म्हणजे मग संध्याकाळचा 5 येईल ना, है की नाही? सुबह 5 बजे. तर मग सायंकाळचा 5. सायंकाळचा किती? 5 येणार. सायंकाळचे 5 म्हणजे किती? याच्यामध्ये 12 मिळवा लागते म्हणजे ते 17. सायंकाळचे 17 झाले. आणि श्याम पुन्हा संध्याकाळचेच पुन्हा 5 म्हटल्यापेक्षा 7:30 आहे की नाही? 7:30 म्हटलं तर 19:30ला ते पोहोचली. आता एकच काम करायचं. एंडिंग टायमिंग किती आहे हे नाही केलं तरी चालतं. हे तर आपल्याला समजण्यासाठी आहे फक्त. परंतु एंडिंग टाइम आपण लक्षात घेऊ. एंडचा टाइम आहे 7:30. 7:30 म्हणजेच किती? तर त्याच्यामध्ये 12 ॲड करायचे. 19:30. या 19:30 मधून हे 5 वजा करायचे फक्त बस. कारण की एंडिंग टाइम वजा स्टार्टिंग टाइम करायला लागत असते. एकूण किती यात्रा झाली, किती तासाची झाली हे काढण्यासाठी. आता मित्रांनो खूप सोपं आहे. या मिनिटामधून मिनिटं तर सहजच चालले. काही आपल्याला इथले कमी जास्त करायला लागले. 19 मधून 5 येतं 14 म्हणजे 14.5 तासाची यात्रा झालेली आहे त्या रेलगाडीद्वारा. सो या ठिकाणी 14 घंटे 30 मिनिट्स असं राईट आन्सर येते. चेक करूया. राईट आहे. 14वा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सी लंबाइयां को बढ़ते क्रम में व्यवस्थित किया गया है. आता मित्रांनो तुम्हाला काय माहित पाहिजे बघा. यासाठी मिली, सेंटी, डेसी, मीटर एवढं तरी माहित पाहिजे. आता बघा काय करायचं. हे जे आहे की नाही इथं 500 मीटर, जिथे जिथं मिलीमीटर असेल सगळ्याला आपण मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. मिलीमीटरमध्ये म्हणजे याच्यामध्ये कन्वर्ट करू. आता सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल आणि पॉईंट जर या ठिकाणी असेल तर एक घरानंतर तो पॉईंट द्यायचा. जर पॉईंट नसेल तर सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 1 झिरो वाढवायचा. डेसिमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 2 झिरो वाढवायचे. आणि मीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 3 झिरो वाढवायचे. जर पॉईंट असेल तर 3 घरानंतर न्यायचा. बघा लक्षात घ्या.
जर मीटरला मिलीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 3 झिरो लावून द्यायचे त्याला, नाहीतर जर पॉईंट असेल तर 3 अंकानंतर पॉईंट पुढे न्यायचा. चला आता मिशन सुरू होते. सुरुवात घेऊ आपण मीटरमध्ये. आता मीटरमध्ये बघा, मिलीमीटरला तर जसे ते ठेवू, 500 मिलीमीटर, 550 मिलीमीटर. आता पहिले घेतला आपण मीटर. मीटर कुठे आहे? इथं आहे मीटर. आता एक 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 कन्वर्ट करू आपण. 5.5 मीटर म्हणजे हा पॉईंट 3 घरानंतर पुढे न्यायचा, म्हणजे इथे झाले 5500 मीटर, है की नाही? इथं गेला ना तो पॉईंट 5500. आता 5.5 मीटर इथं आपण हे कन्वर्ट केलं मीटर. आणखी कुठे मीटर आहे? इथे 5.5 मीटर आलं. मग हे सुद्धा काय होणार आहे? हे काय होणार आहे? तर हे होणार आहे 3 घरानंतर, म्हणजे हे 5500 झाले. हां, मीटरचं मिली झालं. आता हे मीटरचं काय झालं? मिली. सगळे मिलीमध्ये कन्वर्ट करू. आता पुन्हा इथं 5.5 मीटर आहे, तर याला सुद्धा आपण 5500 मिलीमीटरमध्ये कन्वर्ट केलं. आणि इकडे पण आहे 5.5 मीटर, मग याला सुद्धा आपण 5500 मिलीलीटरमध्ये कन्वर्ट केलं. एक तर आपण कन्वर्ट केलं. दुसरं जाऊया आपण सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करताना. सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करत असताना पॉईंट जर नसेल पूर्ण संख्या जर असेल तर 1 झिरो लावून द्यायचा. जर पॉईंट असेल तर एका घरानंतर त्याला पुढे नेऊन ठेवायचं. आता सेंटीमीटर बघा, इथे कुठे आहे सेंटीमीटर? इथे पण आहे, इथे पण आहे, दोन्ही ठिकाणी सेंटीमीटर आहे. आपल्याला सर्वच मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथला सेंटीमीटर फक्त इथून इथे जाणार, म्हणजे हे झाले 55. हे काय झाले? 55 झाले. 55 सेंटीमीटर म्हणजेच 5.5 सेंटीमीटर म्हणजे 55 मिलीमीटर. आता हा जो 55 सेंटीमीटर आहे पूर्णांकामध्ये आहे, मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर फक्त याला झिरो लावून टाकायचा. मग हा झाला मिलीमीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये. ठीक आहे, म्हणायचं. आता इथं 5.5 सेंटीमीटर कुठं आला आहे का? हे बघा 55 सेंटीमीटर आला, तर म्हणजे इथं 550 करून घ्यायचे. हां, आणखी पुन्हा इथं आला आहे का? हे बघा हा आला 5.5 सेंटीमीटर, म्हणजे सरळ इथे पॉईंट फक्त चालला जातो, म्हणजे 55 मिलीमीटर येते, है का नाही? 55 मिलीमीटर येते, इथं येतं पॉईंट. त्याच्यानंतर पुन्हा जाऊया आपण. 55 सेंटीमीटर कुठे आहे का? इथं 55 सेंटीमीटर म्हटलं तर 550 मिलीमीटर झाले. आणि इथे 5.5 सेंटीमीटर म्हणजेच 55 मिलीमीटर झाले. पुन्हा खाली जाऊ आपण. 55 सेंटीमीटर म्हणजेच 550 मिलीमीटर झाले. आणि 5.5 सेंटीमीटर म्हणजे 55 मिलीमीटर झाले. झालं. आता सगळंच कन्वर्ट केलं, सगळं मिलीमीटरमध्ये आहे. आता पहिला ऑप्शन बघा, मिलीमीटरमध्ये आज सगळे मिमीमध्ये. पहिला ऑप्शन 500 आहे, त्याच्यानंतर 550 आहे, त्याच्यानंतर 55 आहे, त्याच्यानंतर पुन्हा 550 आहे, त्याच्यानंतर 5500 आहे. ही झाली काय बरं? बढत्या क्रममध्ये, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढत्या क्रमाने झाली का? हे नाही. तर इथे बघा ना, पहिले चढली, नंतर एकदम कमी झाली, म्हणून फर्स्ट ऑप्शन काही येत नाही. आता थेट आपण खाली जाऊ, 2 नंबरमध्ये जाऊ. 2 नंबरमध्ये काय म्हणते? 550 नंतर 550, दोन्ही सारखेच आहे. इथे काय आहे? 550 आणि इथे 550च आहे. इथे काय झाले? तर 5500 झाले, आणि इथे 500 आहे, आणि इथे आहे 55. हे मिसमॅचेस वाटू राहिली. हे तर आधी सारखीच आहे, सारखी असो, ठीक आहे. सारखी असल्यानंतर एकदम वाढली आणि एकदम कमी झाली, म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. थर्ड ऑप्शनमध्ये जाऊ आपण. इथे 55 आले, आहे की नाही? त्याच्यानंतर 500 आले, त्यानंतर आले 550, त्यानंतर येते 500, पुन्हा 550, त्याच्यानंतर आले 5500. इथे सुद्धा रॉंगच आलं, इथे सुद्धा रॉंग आलं. हां, आता म्हणजे बघा ना, मोठे झाले, त्याच्यापेक्षा मोठे झाले, सारखे झाले, डायरेक्टली मोठे झाले. इथे आपण बघूया, थोडंसं सारखं वाटतं. इथे 55 आहे, नंतर 500 आहे, इथे 550 आहे, इथे 550च येतं. 55 सेंटीमीटरमध्ये मिलीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 550च येतं, आणि डायरेक्ट मोठे झाले. आता ऑप्शनमध्ये 3 आन्सर येतं. कारण सांगतो तुम्हाला. चौथा ऑप्शन बघू आपण त्याच्या आधी. इथे 550 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 5500 आहे, डायरेक्टच मोठे झाले. नंतर इथे 500 झाले, नंतर इथे 550 झाले, 550, आणि शेवटी इथं 55 झाले. आता इथं हे बरोबर आहे. हे असेंडिंग ऑर्डर नाही, हे असेंडिंग ऑर्डर नाही. डायरेक्टली वाढले, डायरेक्ट कमी झाले, पुन्हा वाढले, पुन्हा कमी झाले, म्हणजे हे रॉंग झालं. या ठिकाणी पद्धतशीर बघा की 5.5 सेंटीमीटर म्हणजेच 55 मिलीमीटर लिहिले. त्याच्यानंतर 500 मिलीमीटर ऑलरेडीच आहे, 550 मिलीमीटर ऑलरेडीच आहे.
म्हणजे हे तर 55 500 आणि 550 हे वाढत गेले. नंतर या ठिकाणी बघा 55 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर आहे की नाही, 55 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर ते सरळ सरळ एक झिरो अटॅच करायला लागते तर 550. तर हे सारखे आहे, सारखे असले तर चालते ना, कारण की नंतर ते वाढलेच की नाही, 5500 मिलीमीटरमध्ये वाढले. 5.5 मीटरचे मिलीमीटरमध्ये कन्वर्ट होते 5.5 मिलीमीटर, म्हणजेच या ठिकाणी वाढत गेलेल्या आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. 15वा प्रश्न. एक 300 सेंटीमीटर लंबी तार को एक आयत का रूप दिया गया. 300 सेंटीमीटर लांब एक तार आहे, मग त्याला आयत मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आयत कसा होतो, तर असा आयत होत असतो, समोरासमोरील बाजू त्याच्या सारख्या होत असतात. आणि त्याचं सूत्र काय बघा, म्हणजे परिमिती काढायची असली तर, म्हणजे पूर्णतः म्हणजे 300 सेंटीमीटर आहे ना, 300 सेंटीमीटर मध्ये 4 साइड्स येतात. म्हणून इथं काय करावं लागते, हे ए आहे, हे बी आहे, हे ए आहे, हे बी आहे, सारखे असतात. आणि त्याचं सूत्र येतं टॉईस ए प्लस बी इज इक्वल टू परिमिती असते. आता ते परिमिती म्हणजेच किती आले, तर 300 सेंटीमीटर आले. आता काय असते, ए प्लस बी बरोबर 300 भागिले हा गुणाकाराचा भागिले होतो सेंटीमीटर, म्हणजेच ए प्लस बी बरोबर आले 150. असं येते. यदि इसके आयत की चौड़ाई, हाँ, ह्या दोहोंची बेरीज बरोबर किती येते, तर 150 येते. आता त्याच्यातलं त्याने काय सांगितलं की चौड़ाई म्हणजे हे त्यांनी हा ए सांगितला त्यांनी 60 सेंटीमीटर आहे. सो 60 अधिक बी बरोबर 150. आता हा जो प्लस 60 आहे इकडे मायनस 60 होणार. सो बी म्हणजेच याची लांबी बी म्हणजे लांबी किती येणार आहे, 150 वजा 60 म्हणजे 90 सेंटीमीटर. असे आपल्याला हे 90 सेंटीमीटर काढता येते. म्हणून आन्सर येते 90 सेंटीमीटर. हे एक आहे. दुसरं आपण बघता क्षणी सुद्धा काढू शकतो. याला कसं बघा, हे बघा, हे झाली 60, हे झाली 60 आणि हे झाली 60, असंही करू शकतो विदाऊट फॉर्म्युल्यानं. हां, 60 जर म्हटलं तर हे आपण दोन्ही काढू शकतो. बघा 60 म्हटलं तर 120 झाले. सो 300 मधून 120 आपण काढले तर किती येतं, तर 180 उरते. आता 180 मध्ये ह्या दोन साईड आहे ना, म्हणजे एक येतं 90 आणि दुसरी येते 90, म्हणजे आन्सर आला 90 सेंटीमीटर. अखेर लांबी इथली आणि इथली सारखीच आहे. सो 90 सेंटीमीटर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. यामध्ये काही सुधारणा करायची असेल, कारण की अर्धा पेपर मी तुमच्याला 15 मार्क्सचा घेत आहो. आतापर्यंत जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला, कारण की माझी सिरीज आहे 15 क्वेश्चनची 6 सप्टेंबरपर्यंत. थँक्यू.